जे लोक तुम्हाला त्रास देतात त्यांचा खेळ संपवा. मित्रांनो, आयुष्यात प्रत्येकाला असे काही लोक भेटतात जे विनाकारण त्रास देतात. कधी टोमणे मारतात, कधी कमी लेखतात, तर कधी मुद्दाम तुमची मनशांती बिघडवण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांना वाटतं की ते नेहमी जिंकतील, पण प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. आज मी तुम्हाला असे 10 उलटे नियम सांगणार आहे, जे समजले तर तुम्हाला त्रास देणाऱ्या लोकांचा खेळ जास्त काळ टिकणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 1. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं बंद करा. जे लोक तुम्हाला वारंवार त्रास देतात त्यांचा सर्वात मोठा हेतू एकच असतो. तुम्ही चिडावं, रागवावं आणि त्यांच्या प्रत्येक शब्दाला उत्तर द्यावं. कारण त्यांना तुमच्याशी वाद घालण्यात नाही, तर तुमची मनशांती बिघडवण्यात आनंद मिळतो. अनेक लोक हीच चूक करतात. प्रत्येक टोमण्याला उत्तर देतात, प्रत्येक टीकेवर स्पष्टीकरण देतात आणि प्रत्येक भांडणात स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. पण अशा लोकांना तुम्ही जितकं उत्तर देता तितकीच त्यांची हिंमत वाढते. म्हणून प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं आवश्यक नसतं. काही लोकांना उत्तर शब्दांनी नाही तर शांततेने द्यायचं असतं. कारण ज्या दिवशी त्यांना तुमच्याकडून अपेक्षित प्रतिक्रिया मिळणं बंद होतं, त्या दिवशी त्यांचा खेळही हळूहळू संपायला लागतो. 2. तुमची कमकुवत बाजू कोणालाही दाखवू नका. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही ना काही कमकुवत बाजू असते, पण प्रत्येकाला ती सांगणं ही सर्वात मोठी चूक ठरू शकते. कारण जे लोक तुमच्यावर मनापासून प्रेम करतात ते तुमची कमतरता झाकतात, पण जे लोक तुम्हाला त्रास देतात ते त्याच कमकुवत गोष्टीचा तुमच्या विरुद्ध वापर करतात. म्हणून प्रत्येकाला तुमचं दुःख, तुमच्या अडचणी आणि तुमच्या मनातील प्रत्येक गोष्ट सांगण्याची गरज नसते. काही गोष्टी स्वतःपुरत्याच ठेवणं जास्त शहाणपणाचं असतं. लक्षात ठेवा, तुमची कमकुवत बाजू जितकी कमी लोकांना माहीत असेल, तितकी कमी संधी तुमच्या विरोधात वापरली जाईल. काही वेळा शांत राहणं आणि सर्व गोष्टी स्वतःकडेच ठेवणं हे सर्वात मोठं संरक्षण असतं. 3. जिथे आदर नाही तिथे उपस्थितीही नको. प्रत्येक नातं, प्रत्येक मैत्री आणि प्रत्येक संबंध टिकवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आदर. पण जिथे तुमच्या बोलण्याची किंमत नाही, तुमच्या भावनांची कदर नाही आणि तुम्हाला वारंवार कमी लेखलं जातं, तिथे वारंवार जाण्यात काहीच अर्थ नसतो. काही लोकांना वाटतं की तुम्ही कितीही अपमान केला तरी समोरचा माणूस परत येणारच, म्हणून ते तुमच्याशी मनाला वाटेल तसं वागतात. पण ज्या दिवशी तुम्ही अशा ठिकाणांपासून शांतपणे अंतर ठेवता, त्या दिवशी त्यांना तुमच्या किमतीची जाणीव व्हायला लागते. लक्षात ठेवा, प्रत्येक ठिकाणी स्वतःला सिद्ध करण्याची गरज नसते. जिथे आदर नाही तिथून निघून जाणं हा कमकुवतपणा नसतो, तर तो स्वाभिमानाचा निर्णय असतो. 4. तुमच्या शांततेची किंमत वाढवा. काही लोकांना वाटतं की तुम्ही प्रत्येक वेळी उपलब्ध असाल, प्रत्येक वेळी उत्तर द्याल आणि प्रत्येक वेळी त्यांचं ऐकाल, म्हणूनच ते तुमच्या शांततेची किंमत करत नाही. पण ज्या दिवशी तुम्ही विनाकारण बोलणं, स्पष्टीकरण देणं आणि प्रत्येक गोष्टीत पडणं बंद करता, त्या दिवशी समोरच्याला तुमच्या शांततेची ताकद समजू लागते. कारण सतत बोलणाऱ्यांपेक्षा योग्य वेळी शांत राहणारा माणूस जास्त प्रभाव टाकतो. प्रत्येक गोष्टीवर मत व्यक्त करणं आवश्यक नसतं. काही वेळा तुमचं मौनच समोरच्याला त्याच्या वागण्याचं उत्तर देतं. म्हणून लक्षात ठेवा, तुमच्या शब्दांपेक्षा तुमच्या शांततेची किंमत जास्त असेल तर तुम्हाला त्रास देणारे लोकही दोनदा विचार करूनच तुमच्या समोर येतील. 5. प्रत्येकाला दुसरी संधी देऊ नका. चूक प्रत्येकाकडून होऊ शकते, म्हणून माफ करणं हा मोठेपणा आहे. पण जी व्यक्ती वारंवार तीच चूक करते, वारंवार तुमचा विश्वास तोडते आणि प्रत्येक वेळी यावेळी शेवटचं असं सांगून पुन्हा तसंच वागते, तिला पुन्हा पुन्हा संधी देणं म्हणजे स्वतःलाच त्रासाचं आमंत्रण देणं होय. काही लोक तुमच्या चांगुलपणाचा आदर करत नाही, ते त्याचा फायदा घेतात. म्हणून प्रत्येक वेळी माफ करणं शहाणपणाचं नसतं. काही नात्यांना आणि काही लोकांना वेळेवर मर्यादा दाखवणंही तितकंच महत्त्वाचं असतं. लक्षात ठेवा, जी व्यक्ती तुमच्या विश्वासाची किंमत करत नाही, तिला वारंवार संधी देऊन तुम्ही काहीच जिंकत नाही, उलट तिचीच हिंमत वाढवत असता. 6. सीमा ओलांडणाऱ्यांना लगेच थांबवा. प्रत्येक माणसाने आपल्या आयुष्यात काही मर्यादा ठरवलेल्या असतात, पण काही लोक त्या मर्यादांचा वारंवार भंग करतात. कधी बोलण्यातून, कधी वागण्यातून, तर कधी तुमच्या संयमाची परीक्षा घेऊन. तुम्ही प्रत्येक वेळी गप्प राहिला तर त्यांना वाटतं की त्यांना सगळंच चालतं. म्हणून चुकीच्या गोष्टीची सुरुवातीलाच दखल घेणं गरजेचं असतं. कारण लहान गोष्ट दुर्लक्षित केली तर ती पुढे मोठी समस्या बनते. लक्षात ठेवा, जिथे मर्यादा संपतात तिथून त्रास सुरू होतो. म्हणून वेळेवर मर्यादा दाखवणं हा उद्धटपणा नसून शहाणपणाचा निर्णय असतो. 7. भावनांपेक्षा निर्णयांना महत्त्व द्या. जे लोक तुम्हाला त्रास देतात ते अनेकदा तुमच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करतात. त्यांना माहीत असतं की तुम्ही भावनेच्या भरात निर्णय घ्याल, म्हणून ते कधी राग आणतात, कधी अपराधी वाटायला लावतात व कधी गोड बोलून पुन्हा जवळ येतात. पण प्रत्येक वेळी मनाचं ऐकलं तर नुकसान तुमचंच होऊ शकतं. म्हणून कोणताही मोठा निर्णय घेताना
भावना बाजूला ठेवून वास्तव पाहणं गरजेचं असतं. लक्षात ठेवा, भावना बदलत राहतात, पण योग्य निर्णय आयुष्य बदलू शकतो. त्यामुळे ज्यांनी वारंवार त्रास दिला आहे त्यांच्याबाबत निर्णय नेहमी विचार करूनच घ्या. 8. स्वतःची किंमत कमी करून नातं टिकवू नका. काही लोक नातं टिकावं म्हणून सतत स्वतःचं मन मारत राहतात. प्रत्येक वेळी तेच माघार घेतात, तेच माफी मागतात आणि तेच समजून घेतात. पण समोरचा माणूस याची कदर करण्याऐवजी त्याला सवय लावून घेतो. जिथे तुमच्या स्वाभिमानापेक्षा नात्याची किंमत जास्त मोजावी लागते, तिथे ते नातं हळूहळू ओझं बनतं. कोणतंही नातं टिकवण्यासाठी आदर, विश्वास आणि समजूतदारपणा दोन्ही बाजूनी असणं गरजेचं असतं. लक्षात ठेवा, स्वतःची किंमत कमी करून टिकवलेलं नातं कधीच मनाला आनंद देत नाही. स्वतःचा स्वाभिमान जपणं हीच सर्वात मोठी ताकद असते. 9. चुकीच्या लोकांपासून अंतर ठेवा. प्रत्येकाला बदलता येत नाही आणि प्रत्येकाला समजावूनही सांगता येत नाही. काही लोक कितीही चांगलं वागलं तरी तुमच्यात चुका शोधत राहतात. अशा लोकांसोबत राहिलात तर हळूहळू तुमची मनशांती, आत्मविश्वास आणि आनंद कमी होऊ लागतो. म्हणून प्रत्येक नातं टिकवण्याचा हट्ट करू नका. काही लोकांपासून शांतपणे दूर जाणं हेच सर्वात योग्य उत्तर असतं. कारण अंतर वाढलं की वाद कमी होतात आणि मनालाही शांतता मिळते. लक्षात ठेवा, चुकीच्या लोकांपासून दूर जाणं म्हणजे हार मानणं नाही, तर स्वतःच्या आयुष्याला योग्य दिशा देणं असतं. 10. तुमचं यशच सर्वात मोठं उत्तर ठरू शकतं. तुम्हाला त्रास देणाऱ्या लोकांना सर्वात जास्त दुःख कशाचं होतं माहीत आहे का? तुम्ही त्यांच्या वागण्यामुळे न खचता आणखी पुढे जात आहात याचं. कारण त्यांना वाटतं की त्यांच्या बोलण्याने आणि वागण्याने तुम्ही थांबाल. पण जेव्हा तुम्ही शांतपणे तुमचं काम करत राहता आणि यश मिळवत राहता, तेव्हा त्यांच्याकडे बोलण्यासाठी काहीच उरत नाही. वाद घालून जिंकणं सोपं असतं, पण कर्तृत्वाने उत्तर देणं ही खरी ताकद असते. लक्षात ठेवा, तुमच्या यशापेक्षा मोठं उत्तर कोणतंच नसतं. म्हणून वेळ वादात घालवू नका. तो स्वतःचं भविष्य घडवण्यात खर्च करा. मित्रांनो, हे होते जे लोक तुम्हाला त्रास देतात त्यांचा खेळ संपवणारे 10 उलटे नियम. यापैकी तुम्हाला सर्वात प्रभावी नियम कोणता वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच दमदार आणि विचार बदलणाऱ्या व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि जबरदस्त विषयासोबत. तोपर्यंत धन्यवाद.